आपल्या आयुष्याचा दर्जा दोन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतो. आपण वाचलेली पुस्तकं आणि आपल्याला भेटलेली माणसं. मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक अनुभव आणि संवाद आपले विचार पद्धती, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता घडवतात. पुस्तकं आपल्या विचार विश्वाला विस्तार देतात. ते आपल्याला विविध दृष्टिकोन, संस्कृती आणि भावनांचा परिचय करून देतात. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि सहानुभूती वाढते. दुसरीकडे आपण ज्या माणसांच्या सहवासात राहतो ते आपली मानसिक ऊर्जा ठरवतात. सकारात्मक, प्रेरणादायी आणि समजूतदार व्यक्ती आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतात, तर नकारात्मक लोक आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. म्हणूनच चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही मानसिक वाढीची दोन महत्त्वाची साधनं आहेत. ते आपल्याला केवळ जग समजायला शिकवत नाहीत, तर स्वतःला ओळखायला मदत करतात. धन्यवाद. आपल्या आयुष्याचा दर्जा दोन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतो. आपण वाचलेली पुस्तकं आणि आपल्याला भेटलेली माणसं. मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक अनुभव आणि संवाद आपले विचार पद्धती, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता घडवतात. पुस्तकं आपल्या विचार विश्वाला विस्तार देतात. ते आपल्याला विविध दृष्टिकोन, संस्कृती आणि भावनांचा परिचय करून देतात. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि सहानुभूती वाढते. दुसरीकडे आपण ज्या माणसांच्या सहवासात राहतो ते आपली मानसिक ऊर्जा ठरवतात. सकारात्मक, प्रेरणादायी आणि समजूतदार व्यक्ती आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतात, तर नकारात्मक लोक आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. म्हणूनच चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही मानसिक वाढीची दोन महत्त्वाची साधनं आहेत. ते आपल्याला केवळ जग समजायला शिकवत नाहीत, तर स्वतःला ओळखायला मदत करतात. धन्यवाद.